मी खूप गोष्टी असं आयुष्यात उलटसुलट करत आलो आहे. टर्निंग पॉईंट हा जो विषय आहे त्याच्याकडे जर का यायचं म्हटलं तर माझ्याकडे टर्निंग पॉईंट्स खूप आहेत. गमतीने मला माझे मित्र म्हणतात की तू कधी ठरवणार आहेस मोठेपणी कोण होणार. आणि मी त्यांना म्हणतो की घाई काय आहे, आपल्याकडे भरपूर वेळ अजून. मी मल्लखांब करायला लागलो, काही दिवसात मला मल्लखांबाचा कंटाळा आला. तर मी घरी म्हणलं की मला व्यायामापेक्षा सुद्धा मला गाण्यामध्ये इंटरेस्ट आहे. बरं. मी गाण्याच्या क्लासला जायला, मग मी गाणं शिकायला लागलो शास्त्रीय असं. मग एका पॉईंटला मला असं वाटलं की नाही, चांगलं आहे, आणखीन काहीतरी वेगळं केलं पाहिजे. तोच रंगा गाणंही शिकत होता, तोच रंगा हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पण काम करत होता की काय? मोठेपणी आम्हाला सांगितलं की तुम्हाला शिकायचं आहे, इंजिनियर व्हायचं. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की हे काही आपल्याला करायचं नाही, आपल्याला करायचं तर नाटक करायचं. बरं. मग मी वयाच्या 40व्या वर्षी असा निर्णय घेतला की आपण इंजिनिअरिंग क्षेत्रातून बाहेर पडायचं आणि आपण एंटरटेनमेंट फील्डमध्ये जायचं. म्हणून मी इंजिनिअरिंग सोडून दिलं. म्हणजे इतके अनुभव, म्हणजे आता मी त्या इतक्या अनुभवांबद्दल बोलत नाही, कारण तसे माहिती आहेत रंगा गोडबोले हे काय चीज आहे, त्यातलं काय रसायन आहे. तुम्ही कुठे थांबत नाही, तुम्हाला सारखं नवीन नवीन काहीतरी शोधावं असं वाटतं. मग रोजच्या रोज तुमचा टर्निंग पॉईंट येतो. रोजच्या रोज तुम्हाला असं वाटतं की नाही, आपण आज हे केलं पाहिजे, उद्या ते केलं पाहिजे. माझा आनंद कुठे आहे तर मला कळलं. माझा आनंद मला कधीच मिळणार नाही हेच मला कळलं. बरोबर. मला सतत नवनवीन आनंद शोधला पाहिजे. सगळ्यात असं कोणतं वाटतं की वा, इसमें बहुत मजा आहे, की हे सगळ्यात छान अपॉर्च्युनिटी हा माझा टर्निंग पॉईंट खूप मस्त. की माझ्या सगळ्या प्रवासामध्ये स्थिरता नावाची गोष्ट झालेली नाही आणि मला सतत या गोष्टी खुणावत राहत आहेत. आणखी सतत टर्निंग पॉईंट नवे येत राहतात. आय मे बी अ रॉंग रोल मॉडेल फॉर अ लॉट ऑफ पीपल. नमस्कार. संवेदनच्या मानसशास्त्र गुरुकुलमध्ये स्वागत करतो. आपला पॉडकास्ट आहे टर्निंग पॉईंट. टर्निंग पॉईंट म्हणजे जीवनातली वळणं, जीवनातले वळसे, जे काही प्रिडिक्टेबल असतात, अनप्रिडिक्टेबल असतात, सांगता येत नाही, किंवा दिसत असतात पण समजत नाहीत असंही असतात. तर या सगळ्या वळणावरनं आणि वळशावरनं अतिशय स्किलफुली ड्राईव्ह करत रंगा गोडबोले यांचे व्यक्तिमत्व आज विकसित झालेलं आहे. बुजुर्ग आदमी आहे, त्यामुळे कुठपासून तर कुठपर्यंत प्रवास झालेला आहे आणि याच्यामधले टर्निंग पॉईंट्स कसे होते. आणि मला असं वाटतं की त्या शार्प मेंदूमध्ये एक इन्सायझिव्ह नजर आहे डोळ्यामध्ये, की जी दिसते इथे अपॉर्च्युनिटी आहे, तिथे रंगा पोचलेले आहेत आणि काही अपॉर्च्युनिटी त्यांनी स्वतः क्रिएट केलेल्या आहेत. तर अशा रंगा गोडबोलेंची आपल्याला गप्पा मारण्याची संधी मिळते या पॉडकास्टमध्ये आणि टर्निंग पॉईंटचे वेगवेगळे अर्थ कळत आहेत. तर सुरू करूया. रंगा, एक महत्त्वाचा मुद्दा सुरुवातीलाच मांडतो की आपण एका जगात जगत आहोत, त्याला वोका वर्ल्ड असं म्हणतात. ती पॉप्युलर बजवर्ड आहे अमेरिकन सैन्यातला, कॉर्पोरेटमधला, इंडियन कॉर्पोरेटमधला. वोका म्हणजे VUCA. V स्टँड्स फॉर व्हॉलेटॅलिटी, जी आपल्याला इतके दिवस फक्त युक्रेन आणि गाझा वाटत होती, ती परवाच्या काश्मीरपासून आणखीन बदललेली आहे. इट इज अनसर्टन, म्हणजे आपल्याला खरंच नक्की नेमका अंदाज घेता येत नाही की काय आहे ते. कॉम्प्लेक्स, देर आर टू मेनी स्टेक होल्डर्स. कोणत्याही बिझनेसमध्ये, मीडियामध्ये, मेडिकल वर्ल्डमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये अत्यंत कॉम्प्लेक्स झालेलं आहे आणि खूपच स्टेक होल्डर्स आहेत आणि आपल्याला खरंच कळत नाही एआयने आणखीन काहीतरी बदलणार आहे. आणि या सगळ्याचा मानवी मनावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे, अशा अर्थानं की त्याला एक निश्चित दिशा, एक निश्चित परिमाण म्हणतो की याने मोजून मी सांगतो की नक्की असं होईल, असं राहिलेलं नाही आहे. इट्स अ व्हेरी कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड ऑफ द वर्ल्ड. तर याच्यामध्ये आपण सर्वाईव्ह करून पुढे जायचं आहे. आणि हे कसं काय अनुभवलं आहे आत्तापर्यंत, आणि तो वोका हा आजची गोष्ट आहे की पहिल्यापासून अशीच होत आलेली आहे, आत्ता फक्त रिअलाईज झालं आहे, काय वाटतंय? हो, मग त्यातला ए म्हणजे ॲम्बिग्युटी हे आपलं मेन्शन करायचं राहिलं तर हो, म्हणजे ही ॲम्बिग्युटी मला वाटतं की आपलं आयुष्य ॲम्बिग्युटीच पुढे नेते.
याचं कारण जर का आपल्याला आपल्या आयुष्याचं कार्यकारण भाव समजला तर मग त्यानंतर आपल्याला करायला काही फारसं उरत नाही असं मला वाटतं. आणि आपण नक्की काय करतो आहोत ही तुमची जर का क्युरिओसिटी आयुष्यभर जागी असेल हां, तर तुमचे डोळे सतत उघडे राहतात, आणखीन तुम्हाला सतत काहीतरी नवीन घडताना दिसतं. बरोबर. आता मला वाटतं की याच्यामध्ये 2 प्रकारची माणसं असतात. एक म्हणजे जे सतत नवीन प्रकारचं दिसतं आहे हं, त्याच्याकडे कुतूहलाने बघणं, सजगपणे बघणं, आणि दुसरं म्हणजे बस झालं आता म्हणून डोळे मिटून घेणं. हं, हं, तर मला असं वाटतं की लहान मुलांचा स्वभाव असतो ना एखादा की हं, हं, हं. खेळण्यांच्या जगात जर का आपण गेलो तर हो. सतत नवीन खेळणी दिसतात. हो, हो. मग हे खेळणं काय असेल, तरी काय होईल, ते खेळणं काय असेल, अशा स्वभावाची काही मुलं असतात ज्यांना हो. एका खेळण्याने समाधान होत नाही. बरोबर. आणि काही जणांना एक खेळणं सापडलं की ते आयुष्यभर त्याच्याशी खेळत राहतात. हं. तर मला असं वाटतं की त्यातला जो कुठल्याच खेळण्याने समाधान होत नाही तो मी त्याचं नाव आहे. रंगा गोडबोले. त्याचं नाव म्हणजे माझं नाव ते ठेवायला हरकत नाही. याचं कारण असं आहे की चळवळ्या म्हणा किंवा वळवळ्या म्हणा किंवा एक अस्वस्थ आत्मा म्हणा, हा माझा स्वभाव पहिल्यापासून आहे की काहीतरी खुणावत राहतात सतत की हे करून बघूया, हां. ते करून बघूया. म्हणजे गमतीने मला माझे मित्र म्हणतात की तू कधी ठरवणार आहेस मोठेपणी कोण होणार, आणि मी त्यांना म्हणतो की घाई काय आहे, आपल्याकडे भरपूर वेळ आहे अजून. कारण मी खूप गोष्टी असं आयुष्यात उलटसुलट करत आलो आहे. टर्निंग पॉईंट हा जो विषय आहे त्याच्याकडे जर का यायचं म्हटलं हां. तर माझ्याकडे टर्निंग पॉईंट्स खूप आहेत. येस. असं नाही आहे की आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला आणखीन आपण 90 डिग्रीजमध्ये वळलो हो. आणि इकडे जातो त्याची तिकडे गेलो. तर वळणं वळसे हे सगळे शब्द त्याकरता महत्त्वाचे आहेत. हं. आणि मला असं वाटतं की दरवेळेला त्या वळणावरती जाताना काहीतरी कार्यकारण भाव होता ज्याच्यामुळे ते वळण घेतलं असं मला वाटतं. हां. हं. म्हणजे आता जरा थोडंसं आपल्या आपल्या रम्य भूतकाळात आपण डोकावतो या निमित्ताने. तर बालपणामध्ये असे वळणं वळसे होते का? तर असे होते. वळणं वळसे होते जर का विचार करायचा झाला तर. मग आमच्या घरातलं वातावरण हे तुम्ही व्यायाम करा, तुम्ही व्यायामशाळेत जा, या. तुम्ही मल्लखांब करा, करेक्ट. असं होतं. पण माझा मोठा भाऊ मल्लखांब करत राहिला. आणखीन तो नॅशनल लेवलला पण मल्लखांब करू लागला. मी मल्लखांब करायला लागलो. काही दिवसात मला मल्लखांबाचा कंटाळा आला. मग मी त्या वरती चढायचो. आणखीन मग वरनं मी आणखीन इकडे तिकडे बघत बसायचो. पतंग कुठे उडतात वगैरे बघायचो. ते मला म्हणले बा तुझं काही लक्ष नाही, तू हे सोडून दे. तर मी घरी म्हणलं की मला व्यायामापेक्षा सुद्धा मला गाण्यामध्ये इंटरेस्ट आहे. बरं. मी गाण्याच्या क्लासला जायला लागलो. मग मी गाणं शिकायला लागलो, शास्त्रीय संगीत. मग एका पॉईंटला मला असं वाटलं की नाही चांगलं आहे, परंतु आपण आणखीन काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग मी गाणं सोडून दिलं. अर्थात ते करताना ते वळण का आलं याची पण कारणं आहेत. मी आता बोलायचं झालं तर की ना गाणं शिकल्यानंतर आमच्या घरी कोणी पाहुणे आले की आम्हाला लगेच बसवायचं, गाऊन दाखव. मी कविता करायचो बरं. लहानपणी. हां. मग कोणी आलं की अरे तुझी कवितांची वही काढ, हां. ती कविता वाचून दाखव. मेकअप पॉईंटमध्ये ती वही फेकून दिली. बरं. म्हणलं मला आता इथनं पुढे कविता करायची नाही, आता मी काहीतरी वेगळं करतो. मी नाटकात काम करायला लागलो. बरं. मी वक्तृत्व स्पर्धा करायला लागलो. असं मी काहीतरी सतत लहानपणी पण करत. शोधत होतो. मोठेपणी आम्हाला सांगितलं की तुम्हाला शिकायचं आहे, इंजिनियर इंजिनियर व्हायचं. व्हायचं, डॉक्टर, इंजिनियर किंवा आर्किटेक्ट एवढंच होतं. याच्यातलंच काहीतरी निवडा. करेक्ट. म्हटलं चला आता इंजिनिअरिंगला जाऊ आपण. इंजिनिअरिंग केलं. मग इंजिनिअरिंग करून फॅक्टरी काढली. बरं. फॅक्टरी काढल्यानंतर जवळजवळ 18-19 वर्ष मी बरंच काय करत होतो. मी हाय व्होल्टेज इंजिनिअरिंग केलं, रेल्वे सिग्नलिंग केलं, ऑटोमेशन केलं, बरं. किंवा मग सुपरवायझरी कंट्रोल, डेटा ॲक्विजिशन, मायक्रो प्रोसेसर कंट्रोल बेस्ड सिस्टीम्स, असं सगळं हार्डकोर इंजिनिअरिंग मी 18-19 वर्ष केलं. क्या बात. पण नंतर मला असं लक्षात आलं की हे काही आपल्याला करायचं नाही. आपल्याला करायचं तर नाटक करायचं आहे. बरं. मग मी वयाच्या 40व्या वर्षी असा निर्णय घेतला की आपण इंजिनिअरिंग क्षेत्रातून बाहेर पडायचं आणि आपण एंटरटेनमेंट फील्डमध्ये जायचं. म्हणून मी इंजिनिअरिंग सोडून दिलं आणि मी एक एंटरटेनमेंट कंपनी काढली. बरं. इंडियन मॅजिक आहे नावाची. मग माझ्याबरोबर माझ्या नाटकातली जी सगळी मित्रमंडळी होती आले, त्यांना मी घेतलं आणि आम्ही इंडियन मॅजिक आहे चालू केली. मग त्यानंतर मी
एका बाजूला नाटक चालूच होतं, एका बाजूला टेलिव्हिजन करायला लागलो. नाटकात सुद्धा एक गंमत अशी आहे, मी काही लेखकावर नव्हतो नाटकात, नाट्यलेखक बिलकुल नव्हतो. तर मला एक कल्पना सुचली. एकदा मी पुण्याच्या भरतनाट्य मंदिरामध्ये असताना तिथे आमचं नाटक होतं आणि खालती तिथे ग्रीन रूम खालती आहे. वेशभूषा, रंगभूषा, कपडेपड वगैरे सगळं खाली आहे. त्याला जिने आहेत खालती आणि वरती नाटकाचा प्रयोग होतो. आणि खालती वरच्या नाटकाचं बोलणं ऐकू येत असतं आणि वरती पण खालच्या नाटकातलं खालती जी मंडळी बोलत असतात ते थोडं थोडं ऐकू येत असतं. तर माझ्या डोक्यात असं विचार आला की समजा एक नाटक असं केलं की जे खाली पण घडतं आणखीन वरती पण घडतं आणि त्याच्यामध्ये खालच्या नाटकातली पात्रं त्यांचे रोल स्विच करून वरच्या नाटकात येतात. बरं. तर असं नाटक जर का केलं तर काय होईल. तर असं मी बऱ्याच लेखकांना म्हणलं तर ते म्हणले की असं काही होऊ शकत नाही, वेडेपणा आहे, शुद्ध वेडेपणा आहे. पण मला तर मी कन्व्हिन्स्ड होतो की हे नाटक उत्तम होऊ शकेल, कारण त्याच्यामध्ये काहीतरी एक गंमत येईल. म्हणजे वरचा संवाद आणि खालचा संवाद यांची सरमिसळ जर का झाली त्यातनं काहीतरी एक तिसराच अर्थ बरोबर. अगदी सुंदर. तर कोणीच मला त्याला साथ देईना, कोणीच मला म्हणेना की मी लिहून देतो. बरं. म्हटलं मी लिहितो, म्हणून मग मीच नाटक लिहिलं. बरं. ते राज्यनाट्य स्पर्धेमध्ये केलं, मग त्याला खूप खूप बक्षिसं मिळाली. मग तेव्हा मला एक असा आत्मविश्वास निर्माण झाला की आपण लिहू शकतो. मग त्याच काळामध्ये मला डॉक्टर मोहन आगाशे अप्रोच झाले. ते म्हणले की अरे तू लिहितोस, तुझ्याकडे मी एक वेगळं नाटक देतो जे आत्तापर्यंत कोणी केलेलंच नाही आपल्याकडे. बरं. ते मी ग्रिप्स थिएटरचं. तर तोपर्यंत बालनाट्य या गोष्टीची माझा फार अगदी संबंध होता, लहानपणी केलं होतं, परंतु अशा प्रकारचं नाटक मी बघितलेलं नव्हतं तेव्हा कधी. मोठी माणसं ज्यात लहान मुलांची कामं करतात आणि नाटकाचे विषय सगळे असे आहेत की जे त्या मुलांच्या भावविश्वातले विषय आहेत. बरोबर. कारण तोपर्यंत मी पर्या, राक्षस, जादू वगैरे अशी नाटकं करत होतो. तर एक नाटक मी त्यातलं बघितलं आणि म्हणलं की मला हे करायचं आहे. मग मी ते एक नाटक त्यातलं छान छोटे वाईट मोठे म्हणून नाटक केलं. 86 साली पहिलं नाटक केलं आणि आज 40 वर्ष झाली ते नाटक अजूनही चालू आहे. क्या बात आहे. रंगा, मी जरा एक मिनिट थांबवतो आणि सांगतो की अशी लाईक आपण तुझ्या या सगळ्या जगण्यामध्ये मला असं वाटतं की वेर यू लुकिंग आउट फॉर रॉ मटेरियल्स की रॉ मटेरियल्स क्रिएट होत गेली. म्हणजे ते इतके वेगवेगळे जे अनुभव आहेत, म्हणजे कलाक्षेत्रातले आहेत आणि हार्डकोर इंजिनिअरिंगमधले आहेत. त्याच्यामध्ये एखादी गोष्ट कन्स्ट्रक्ट करणं, बनवणं, नवीन तयार करणं. तोच रंगा गाणंही शिकत होता, तोच रंगा हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पण काम करत होता की काय काय होतं. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ना नाटक आणखीन ऑटोमेशन फार अंतर नाही आहे. बरं. हां. मी आता समजा मी एक सिस्टीम डिझाईन करतो, त्याच्यामध्ये काही पंप्स आहेत, काही व्हाल्व्स आहेत, काही कंट्रोलर्स आहेत, आणखीन त्याच्याकडनं काहीतरी त्याची एक स्टोरी आहे. त्याची स्टोरी अशी आहे कदाचित की हे एक टँक आहे, या टँकमध्ये इतकं पाणी भरल्यानंतर त्याचा एक अलार्म वाजतो. बरोबर. आणखीन त्याच्यामध्ये इतकं ऑइल भरल्यानंतर त्याचा दुसरा अलार्म वाजतो, इकडचा दिवा लागतो, तिकडचा एक पंप चालू होतो, त्याला पंप आउट करतो, तिकडचा एक वाल्व ओपन होतो. बऱ्याच गोष्टी चाललेल्या असतात. त्याची एक गोष्ट असते. त्या गोष्टीमध्ये जसे आपल्या गोष्टीमध्ये पात्र असतात तशी ऑटोमेशनमध्ये सगळी पात्र असतात. पंप असेल, व्हाल्व असेल, लेवल कंट्रोल असेल, ही सगळी पात्र असतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, फंक्शन असतात, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाचं आपलं काम आहे. बरोबर. ते काम करत असतात आणि जसा एखादा मनुष्य जगतो तशी ती सिस्टीम जगत असते. क्या बात आहे. आणि तिला दिलेलं काम करत असते. तर हे स्टोरी टेलिंग आहे. मी जे ऑटोमेशन करायला सुरुवात केली आणि मी कोडिंग करायला सुरुवात केली मायक्रोप्रोसेसर बेस याचं, तेव्हा तुम्हाला एखादा लॉयर जसा केस लिहील, एखादा पोलीस जसा पंचनामा लिहील, एखादा नाटककार जसं नाटक लिहील, एखादा स्टोरी टेलर जशी स्टोरी लिहील, तशीच तुम्हाला स्टोरी लिहायला लागते. क्या बात आहे. हे झाल्यानंतर हे झाल्यानंतर ते, इफ देन गो सगळं येतं. हे जे सगळं तुमचं बुलियन आपण जो लिहितो, दॅट बुलियन इज लाईक एनी अदर स्टोरी टेलिंग. आणि तिचं एक टीम वर्क तयार होतं, सगळ्यांनी एकत्र मिळून काम करायचं, एकमेकावरती डिपेंडंट असतं. नाटकामधलं की तो माझ्या बोलण्यावरती रिॲक्शन पाहिजे, तुझ्या रिॲक्शनवरती माझं बोलणं असणार आहे, एकमेकांशी को डिपेंडंट, म्युच्युअल डिपेंडंट असं आहे. आणि या सगळ्या क्लॉकवर्क असतं. म्हणजे आपल्या आत पण एक मेंटल क्लॉक सतत टिकिंग असतं. तर ते जे क्लॉकवर्क असतं, त्या क्लॉकवर्कमध्ये त्या वेळेला त्या फंक्शन्स व्हायला लागतात. म्हणजे नाटकाला पण आपण म्हणतो नाटकाची एक लय असते.
संवादाची एक लय असते. त्या लयीमध्ये तुम्हाला बोलायला लागतं. माझ्यानंतर त्यांनी बोलायचं, त्याच्यानंतर मी रिॲक्ट करायचं. ॲक्शन रिॲक्शन, कधी कधी वाक्य नसतात, बिटवीन द लाईन्स असते. या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्या बिझनेस म्हणजे मी व्यवसाय म्हणून म्हणत नाही आहे, कुठल्याही व्यवहारामध्ये असतात. मग ते नुसतं ट्रान्झॅक्शनल एखादी गोष्ट असू शकते किंवा इमोशनल गोष्ट असू शकते. अगदी. तर ते मला असं वाटतं की याच्याकडे सगळ्याला वर्ण बघण्याची एक दृष्टी जी असते, ओव्हरव्ह्यू या सगळ्याचा घ्यायचा, आणखीन हे सगळं ऑर्केस्ट्रेट करायचं, ही सगळ्यात मोठी ना त्याच्यातली काय म्हणूया किक जी आहे ना, किक ती ही आहे की हे एक सगळं यंत्र आहे. बरोबर आहे. आणि हे यंत्र आता चालवायला पाहिजे आणि हे मी अशा पद्धतीने सूत्रधार म्हणून चालवेन. मला आठवतं की आम्हाला जेव्हा मेडिकल सायन्समध्ये आपल्या मेंदूमध्ये एक पिट्युटरी ग्लँड असते, ती द ग्लँड इज सपोज टू मॅनेज एव्हरी एंडोक्रायनल फंक्शन. म्हणजे ॲड्रिनॅलिनची फॅक्टरी आहे, ती सुरू कधी करायची आणि बंद कधी करायची हे ॲड्रिनल ग्लँडने ठरवते. ती वरची पिट्युटरी ग्लँड ठरवते आणि तिचं कोऑर्डिनेशन असतं. ते एक वाढलं की दुसरं कमी झालं पाहिजे. आणि तेव्हा आम्हाला सांगायचं, तेव्हा एवढ्या लक्षात यायचं नाही. आता तू म्हणतोस त्याच्यामुळे लक्षात येतं आहे की ते म्हणायचं की पिट्युटरी इज ऑर्केस्ट्रा कंडक्टर आहे. तो करेक्ट, तो ऑर्केस्ट्रावाला असतो, तसंच हे कंडक्ट चाललेलं असतं आणि सगळं शरीर ते पिट्युटरी ग्लँडमधनं चाललेलं असतं. मग ते म्हणायचं की पिट्युटरी ग्लँड तरी कशी चालणार, त्याच्यामागे आणखीन कोणीतरी आहे, हायपोथॅलॅमस आहे, त्याच्यामागे लिम्बिक कॉर्टेक्स आहे, म्हणजे आणि त्याच्यामागे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे. म्हणजे एकूण जेव्हा अभ्यास करायला लागलो तेव्हा मला आता आय एम रिलेटिंग इट टू मशीन, टू नाटक, टू ह्युमन बॉडी. आणि ही एक अजब इन्साईट आहे या सगळ्या गोष्टीकडे बघण्याची. आणि माझ्या मते हे बघता येणं, शोधणं आणि पॅरलल शोधणं ते फार फार महत्त्वाचं आहे आणि फार महत्त्वाची क्षमता आहे. त्यात अजून एक गोष्ट काय लागते ना की ऑर्केस्ट्रेशनमध्ये आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये मल्टिपल स्टेक होल्डर्स असतात. समूह कला आपण नाटक म्हणतो, समूह कला आहे, तेव्हा तुम्हाला नुसतं माहिती असून चालत नाही, तुम्हाला उद्युक्त करायला लागतं. करेक्ट, तुम्हाला कोणातरी उद्दीपित करायला लागतं. जसं मेडिकल टर्म्समध्ये ते असेल, तुम्हाला एखादी गोष्ट एक्साईट करायला लागते, एखादी गोष्ट ट्रिगर करावी लागते. आणि मग त्याचा पण ट्रिगर किती असायला पाहिजे, कसा असायला पाहिजे हे पण असतं. आणखी मला असं वाटतं की त्या सगळ्यातनं मिळून ते ऑर्केस्ट्रेशन होतं. करेक्ट. नुसतं सुचून ते होत नाही. त्याला त्याच्यात सामूहिक त्याच्यातली जी गोष्ट आहे ती पण तुम्हाला करायला लागते. मला वाटतं एक ज्याच्या बोलण्यावरनं मला असं वाटतं की आताच्या पिढीशी आपण बोलतोय, पुढच्या पिढीशी पण बोलतोय की आपण एक जीवनाकडे एक सिंग्युलॅरिटीने बघतो की हे माझं काम आहे, हे मी केलं की असं होणार, ते मी केलं की तसं होणार. आणि ते जर एक काम जमलं नाही तर मी लूजर आहे. ही खूप कॉमन टर्म खूप मुलं वापरत असतात की ही मैत्रीण माझ्याशी बोलली नाही मग मी लूजर आहे. मुलंही एकमेकांना बुली करत असतात लूजर म्हणून. तर ही लूजरची जी एक स्टेट ऑफ माइंड आहे त्यातनं बाहेर पडता येणं हेच माझ्या दृष्टीने आजच्या या तरुण पिढीचा मोठा टर्निंग पॉईंट आहे. तर तू ते सांगतेस ते मी त्या पिढीशी रिलेट करतोय की अनेक गोष्टी एकमेकात अशा गुंतलेल्या आहेत की तुम्ही इथे थांबलात तर बाकीचं पण थांबेल, इकडनं सुरू करा. नाही, प्लुरॅलिटी आपण प्लुरल म्हणतो, प्लुरल आणि प्लुरल, ती जी प्लुरॅलिटी आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे. म्हणजे तू एक गोष्ट का करत नाहीस असं आपल्याकडे म्हणतात. तू एक गोष्ट एक ना धड भाराभर चिंध्या असं कशाला करत असतो. पण हे भाराभर चिंध्या नसतात त्या. याचं कारण तुम्हाला एक्सप्लोरेशनमध्ये खूप गोष्टी कराव्याशा वाटत असतात. आणि आता जे हल्ली जे शिक्षणाचं जे नवीन तंत्र आहे म्हणजे रचनाशास्त्र किंवा कन्स्ट्रक्टिव्हिजम, त्या कन्स्ट्रक्टिव्हिजममध्ये तुम्हाला काही असं भांड्यामध्ये पाणी ओतलं आणखीन भांडं भरून गेलं असं काही आपण ज्ञानाने भरले जात नाही. आपण या छोट्या छोट्या अनुभवातनं अनेक गोष्टी शिकत असतो. आणि ते अनुभव काही आपण आता लगेच आर्टिक्युलेट करू शकत नाही की मी आत्ता हे केलं याचा मला आयुष्यात काय उपयोग आहे. ते आर्टिक्युलेशन जेव्हा तुम्ही एखाद्या लार्जर एक्सपिरियन्सला जाता तेव्हा तुम्हाला ते छोटे छोटे एक्सपिरियन्सेस जे आहेत ते एक्सपिरियन्सेस बिट्स अँड पीसेसमध्ये तुमचं चित्र पूर्ण करतात. बरोबर. तर आपल्याकडे हे जे हा मनुष्यानं हा लहरी आहे, हा मनुष्यानं हा 100 गोष्टी उगीच करत असतो. तर मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. मग एका बाजूला
अत्यंत तन्मयतेने एखादी गोष्ट करत राहणं याने सुद्धा तुम्हाला खूप गोष्टी अचीव होतात. म्हणजे जसं जॅपनीजमध्ये इकिगाई वगैरे असतं की एकच गोष्ट सातत्याने करत राहणं आणि दुसरीकडे अनेक गोष्टी सातत्याने करत राहा. तर मला असं वाटतं की ही प्लुरल इकिगाई असं आपण त्याला म्हणू शकतो. याचं कारण असं आहे की वाटतं ना सारखं करावं. अगदी माझ्याकडे आता नवीन कुठली टेक्नॉलॉजी घेऊन कोणी आला ना की मला असं वाटतं की हे करून बघायला पाहिजे, असं काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे मला माझे पार्टनर्स, आत्ताचे पण पार्टनर्स म्हणतात की तू नक्की ठरव ना तुला काय करायचं. तू प्रत्येक गोष्ट तू ऑपॉर्च्युनिटी म्हणून का बघतोस. उलट तू शोध की तुझी ऑपॉर्च्युनिटी कुठे आहे. म्हटलं नाही, मला दोन्ही गोष्टी पाहिजेत. मला ऑपॉर्च्युनिटी, जसं आपण मगाशी म्हणली, डझंट नॉक ऑन द डोअर. तुम्हाला ती बाहेर जाऊन शोधायला लागते आणि आले ते पण कळायला लागतं. म्हणजे मला दोन्ही गोष्ट महत्त्वाची आहेत. ऑपॉर्च्युनिटी ही इज अन इन्व्हेन्शन. जे परिस्थिती असते त्याच्यामधल्या पॉसिबिलिटीज तुम्हाला दिसायला लागतात आणि त्या पॉसिबिलिटीजची एक जोड केली की तुम्हाला दिसतं की ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे, की हे आता मला इथे दिसतंय की इथे पुढे घडणार आहे. म्हणजे एक व्हिजन पण लागते. मला वाटतं की आपण प्लुरॅलिटीमध्ये असताना ते व्हिजन राहते का, की आपल्याला काय करायचं आहे, की एक्सप्लोरेशन इटसेल्फ इज एक व्हिजन आहे काय आहे. नाही, तुम्हाला जर का इफ देर इज अ केऑसमध्ये जर का तुम्हाला एक ऑर्डर दिसत असेल, आपण म्हणतो ना की देर इज अन ऑर्डर मॅडनेस, मेथड इन मॅडनेस. तर तो केऑस असतो ना, तो केऑस नसतो ॲक्च्युली. तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकू येत असतात, लेकिन त्यातल्या कुठल्या गोष्टी त्या वेळेला तुम्ही ऐकत असता. आपण जर का असं म्हटलं की मी एकच सूर ऐकत राहीन, मला हा केऑस ऐकायचा नाही, तर तो जो मगाचा एक शब्द होता भूकामधला शेवटचा, ॲम्बिग्युइटी. सी, इट इज नॉट ॲम्बिग्युइटी. माझ्या मते तुम्ही सगळे तुमचे गेट्स ओपन ठेवलेले आहेत आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर येत आहेत. त्या वेळेला तुम्ही ठरवताय की मला त्यातलं हे पाहिजे, मला त्यातलं हे पाहिजे, मला त्यातलं ते पाहिजे. पण मी जर का सगळे गेट्स बंद केले आणि ठरवलं की ना मला फक्त एकच गेट ओपन ठेवायचं आहे, कारण मी असा आहे आणि मला असं करायचं आहे, तर कदाचित असं होईल की तो मनुष्य हायली सक्सेसफुल होईल. याचं कारण त्यांनी एक गोष्ट घेतली, आणखीन त्यांनी ती अत्यंत नेटाने पार पाडली. पण तो त्या माणसाचा स्वभाव असतो. मला सारख्या ऑपॉर्च्युनिटीज दिसतात, आणखीन मी ते घेण्याकडे माझा कल आहे. मग त्याच्यामध्ये फेल्युअर पण येतं, आणखीन त्याच्यामध्ये सक्सेस पण येतो. फक्त काय होतं या सगळ्या प्रोसेसमध्ये की तुम्ही खूप स्वतःला अपडेट करत राहता. तुम्ही कुठे थांबत नाही. तुम्हाला सारखं नवीन काहीतरी शोधावं असं वाटतं. मग रोजच्या रोज तुमचा टर्निंग पॉईंट येतो. रोजच्या रोज तुम्हाला असं वाटतं की नाही, आपण आज हे केलं पाहिजे, उद्या ते केलं पाहिजे. मग अगदी साधी गोष्ट मी सांगतो. आता एक नवीन टेक्नॉलॉजी, आता कालच मला काल परवा मला एक जण अप्रोच झाले की त्यांनी आता एक AI बेस्ड नवीन टेक्नॉलॉजी काढली आमच्या फील्डमधली, ज्याच्यामध्ये कुठल्याही व्हिडिओचं लँग्वेज कन्व्हर्जन AIच्या माध्यमातून, म्हणजे व्हॉईस टू टेक्स्ट, टेक्स्ट टू व्हॉईस, आणखीन तो व्हॉईस आहे त्या व्हॉईसचे पण वेगवेगळ्या प्रकारे त्याची मॉड्युलेशन्स काय आहेत, ॲक्सेंट्स काय आहेत, हे ब्रेकडाऊन करून त्याचं क्लोनिंग वगैरे अशा प्रकारचं एक AI बेस्ड लँग्वेज कन्व्हर्जनचं त्यांनी एक टूलिंग केलं आहे. मोदींनी एक दिलेली मुलाखत बघितली. म्हणजे त्याच्यामध्ये डीपफेक्ट पण आहे, त्याच्यामध्ये डीप डब पण आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच टेक्नॉलॉजीज आहेत. तर कुठल्याही भाषेतला कॉन्टेंट कुठल्याही भाषेमध्ये तो ऑनलाईन पण त्याच्यामध्ये होऊ शकतो वगैरे. तर मलाही फार एक्सायटिंग वाटलं. मला असं वाटलं की आत्ता एक लँग्वेज बॅरियर आहे. मी समजा आत्ता एखादा विचार करतो, एखादा विचार मांडतो, आणखीन तो विचार मी आत्ता माझ्या भाषेत मांडतो. पण जर का माझा विचार ग्लोबल असेल आणि लँग्वेज ही माझ्याकरता बॅरियर ठरत असेल, तर कॅन दिस बिकम अ टूल जो माझा थॉट लँग्वेज पार करून ग्लोबल करेल. तर मी समजा उद्या असं एक टूलिंग तयार केलं, ज्या टूलिंगमध्ये समजा आता मोदींचं उदाहरण आपण घेतलं, मन की बात ते बोलतात मराठीत, ते हिंदीमध्ये सांगतात आपल्याला मन की बात काय ते. त्यांचं जे भाषण आहे, त्यांचं भाषण जर का ऑन द फ्लाय जगातल्या सगळ्या भाषांमध्ये कन्वर्ट झालं विदाऊट एनी प्रॉब्लेम ऑफ व्हॅलिडिटी, हे व्हॅलिड आहे काय, चुकीचं आहे का, बरोबर नाही, त्या लँग्वेज कॉर्पसमध्येच ती स्ट्रेंथ असेल की त्याची व्हॅलिडिटी इज बिल्ट इन. बरोबर. ते इतकं इंटेलिजंट असेल की त्यातले न्यूएन्सेस, त्यातले कॉन्टेक्स्ट हे सगळं घेऊन ते भाषण कन्वर्ट करेल. बरोबर. तर हे दिस कॅन चेंज द होल वर्ल्ड. ॲब्सोल्युटली. तर मी म्हटलं की मला हे करायचं आहे, आणखीन आय बिकम ॲडवायझर टू दॅट कंपनी. मस्त. आता मगाशी जे आपण ते वुका म्हटलं ना,
ते डिकोड केलं पुढे. हो. आणि त्यांनी असं म्हटलं की त्याच्यातला शेवटचा ॲम्बिग्विटी शब्द आहे तो खूपच चांगल्या प्रकारे त्यांनी डिकोड केला. त्यांनी म्हटलं की ॲम्बिग्विटी सोडायची आणि ॲजिलिटी ठेवायची. राईट. की यू नीड टू बी अजाईल. अजाईल. करेक्ट. तुम्हाला व्होलटाईल असलं तरी तुम्हाला एक काय करायचं आहे त्याला एक व्हिजन पाहिजे. की व्हिजन ऑफ रंगा गोडबोले इज दिस व्हर्सटॅलिटी. म्हणजे वी कॅन स्टँड फॉर नॉट ओन्ली व्होलटॅलिटी बट व्हर्सटॅलिटी. अनेक गोष्टीमध्ये मला इंटरेस्ट आहे आणि मी अनेक गोष्टी करू शकतो आहे आणि मला अनेक गोष्टीमध्ये ऑपॉर्च्युनिटी दिसते. मी जी मला अनसर्टन्टी वाटते त्यातली सर्टन्टी काय याची मला क्लॅरिटी येते की इथे हे दिसतं आहे आणि इतपतच क्लॅरिटी मला मिळू शकेल. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं की एक बोलण्यामध्ये एक माझ्या लक्षात आलं की या टर्निंग पॉईंटमध्ये अनसर्टन्टी हँडल करण्याची सर्टन्टी पाहिजे. म्हणजे मी हे करतो आहे यातनं मला किती टक्के यश मिळू शकेल असं सर्वसामान्य म्हणू कशावरून रे असं म्हणू कशावरून रे कशावरून याचं होईल कशावरून काय कोण सांगणार कशावरून मला नक्की सांगा. काही नक्की सांगता येत नाही एवढंच फक्त नक्की सांगता येतं. सो ती अनसर्टन्टीज हँडल करण्याची ही फार स्किल फार महत्त्वाचं आहे ॲट अ टर्निंग पॉईंट. की पुढे मला माहीत नाही राईटला मी वळतोय पुढे राईटच वळण नसेल काही नाही माहिती नाही ना लेफ्ट असू शकेल. नाही संपलं असं नाही. त्यात ना तो यश नावाचा शब्द जो आहे ना तो फार महत्त्वाचा आहे. कारण यश असं म्हटलं ना की त्याला एक डेफिनेट एंड आहे. हो. मला यश मिळालं याचा अर्थ आता हे माझं करून झालं. बरोबर. किती कर्तव्य आता ज्याला आपण म्हणतो. मला यश मिळालं की मला 1 लाख रुपये मिळाले. दिस वॉज ज्याला आपण म्हणतो ना साध्य काय होतं हे मला साध्य होतं. यश म्हणजे जर का साध्य असेल तर मग यश कशाला म्हणायचं. म्हणजे थांबण्याला यश म्हणायचं का इच्छापूर्तीला यश म्हणायचं का सार्थक झालं तरी यश म्हणायचं का मला नवीन नवीन गोष्टी बघायच्या आहेत आणखीन तेच मला माझं रोजचं अपयश हेच माझं यश आहे. आता हे खूप फिलॉसॉफिकल होतं परंतु मला असं वाटतं की काही लोकांना बसचं तिकीट पाहिजे आहे कारण त्यांना कुठे स्टॉप आहे ते माहिती आहे. बरोबर. त्यांना इथनं इथे जायचं आहे आणि इथे त्या स्टॉपला उतरायचं आहे. सिम्पल. सो दे वॉन्ट टू राईड अ बस. मग काही लोक म्हणतील की आय वॉन्ट टू राईड अ प्लेन. मला एक कॉन्टिनेंट पार करून पलीकडे जायचं मला विमानात बसायचं तर मला वाघावर बसायचं आहे. बरं. आय वॉन्ट टू राईड अ टायगर. हा जेवढा पळेल ना तेवढा मला पाहिजे. मी जर काही उतरलो की तो मला खाणार. क्या बात आहे. मला या वाघावरनं उतरायचंच नाही आहे. तो वाघ मला पळवतच ठेवायचा आहे आणखीन तो मला कुठे कुठे नेईल तिकडे मला घेऊन जायचं. वाघावर स्वार होणे वाघावर स्वार होणे आणि याचं कारण थांबला तो संपला असं आपण म्हणतो ना. बरोबर. आता ही म्हण खूपच आपण एरवी एक्सटेंड केली आपण आणि त्याच्यावरती आपण मराठी समाज साधारण जगतो. करेक्ट. त्याचे आता काही म्हणतात ना मी एक उदाहरण सांगतो. माझ्याबरोबर एक माझा मित्र इंजिनियर झाला आणखीन तो महानगरपालिकेमध्ये रस्त्यावरचे दिवे असतात ना त्या डिपार्टमेंटला लगेच नोकरीला लागला. पथदीप विभागात तो नोकरीला लागला आणि मला भेटला काही दिवसानंतर आणि मला म्हणला की मी म्हणलं त्याला काय झालं. तो म्हणला झालं सगळं आपलं मस्त. अरे मस्त झालं. पथदीप विभागात मी आहे मला काहीही काम नाही. मी रोज ऑफिसला जातो तिकडे हजेरी लावतो घरी येतो जेवतो संध्याकाळी मला गाडीत बसून एक चक्कर मारायची असते. पथदीप कुठले चालू आहेत कुठले बंद आहेत मला काही काम नाही. आणि हे आमचं याची माझी प्रमोशन असतात ती टाईम स्केलवरती मला मिळत राहतात. 60व्या वर्षापर्यंत काही प्रॉब्लेम नाही. नंतर पेन्शन आहे. माझं सगळं झालं. मी त्याला म्हणलं बेट्या 21व्या वर्षी तुझं आयुष्य संपलं की रे. तुझं सगळंच झालं. कारण तो म्हणला की आता मग लग्न मुलं सार्थक झालं ना. त्याला आणखीन डोळ्यासमोर त्याचा लाईफ स्पॅन क्लिअर 60पर्यंत क्लिअर दिसतोय. 60 नंतरचा पण दिसतो आहे. त्याला काही चॅलेंजेस नको आहेत. त्याला काही वळणच नको आहेत. त्याला सरळ सोट आयुष्य पाहिजे. त्याला टर्निंग पॉईंट नकोच आहे. तर हे जर का एखाद्या माणसाला यश असं वाटत असेल की माझा मुलगा खूप यशस्वी झाला माझा मुलगा बँकेत लागला माझा मुलगा सरकारी नोकरी लागली अर्थात ज्याचं त्याला लखलाव आहे. म्हणजे आपण कोण सांगणार की तुझं चुक याच्यातच आनंद मानावा. माझा आनंद कुठे आहे तर मला कळलंय. माझा आनंद मला कधीच मिळणार नाही हेच मला कळलंय.
बरोबर. मला सतत नवनवीन आनंद शोधला पाहिजे, शोधला पाहिजे. कारण हा आनंद आहे असं वाटेपर्यंत ते खेळणं संपलेलं. संपलेलं आहे, नवीन खेळणं सुरू मला करायचं वाटतं की हा जो विचार आहे ना, आहे. मला एक सांगतो, हा तू सायकॅट्रिस्ट आहेस ना, हो हो हा रोग आहे का माझा? खरं की हा म्हणजे- वेडेपणा आहे का नाही, म्हणजे? वेडेपणा नाहीये. खरं म्हणजे मी फीज न घेता डायग्नोसिस देत नाही, पण आपल्यात चालतंय. नक्कीच नाहीये. हे खूप छान वेळ आहे. एखादी गोळी याच्यावरती. बापरे, नको, आम्हाला रंग आहे तसाच हवा आहे. नाही, गंमत करतोय मी. गंमत आहे. नाही, मला असं वाटतं की ही जे आपण ॲडव्हेंचरस आपण म्हणूया, एक प्रकारे म्हणूया ॲडव्हेंचरस लाईफ. आता हे ॲडव्हेंचरस लाईफ आपण निवडलं, आपल्या स्वभावाप्रमाणे आपण घडत गेलो. आता यापुढे मला असं वाटतं की ॲडव्हेंचर इज लाईफ असं वाटतंय, कारण इतक्या गॅरंटीड पथदीप विभाग आणि ह्याचे विभाग कितपत टिकतील मला माहीत नाही, आणि नोकऱ्या तरी किती निघतील ते आपल्याला कळत नाही, की दर 2-3 वर्षांनी हो. IT मधली मुलं पण नोकऱ्या बदलत हो, असतात. हो. त्यामुळे आता त्यांच्या पुढे आयुष्य हे खरोखरच वोलटाईल असेल का व्हर्सटाईल बरोबर, असेल. बरोबर. दे विल टू टेक अ कॉल ऑन दॅट की हाऊ एम आय गोइंग टू लिव्ह, मी कसं करणार आहे आणि मला काय करत राहण्यात मला मजा येऊ शकते, हे त्यांना शोधून काढायलाच लागेल. म्हणजे जसं आता आपण म्हणतोय हां. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन 4.0, हो यानंतर जे होणार आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांची स्किल्स आहेत ती रिटर्नंट होणार आहेत आणि त्यांना रिस्किलिंग करायला लागणार आहे, त्याला हो. परत नव्याने काहीतरी शिकायला लागणार आहे. जिथे आपण थांबलो होतो तिथे आपल्याला निघायला लागणार आहे पुढे. मग आपण कुठे जाणार आहोत, आपण नवीन स्वतःला शिकवू शकणार आहोत का, हा प्रश्न आहे. आणि अगदी तरुण मुलांना पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी समजा BE झालो आणि आज मी जे शिकलो आहे ते उद्या नाही आहे, ते ऑब्सोल्यूट आहे, ॲब्सोल्युटली. परवा नाही आहे, ते हो, तेरवा हो. नाही आहे. मला सतत नवीनच शिकायला पाहिजे आहे आणि त्यासाठी मला क्रिएटिव्ह व्हायला लागणार आहे. अगदी. मला खेळ ठोकून माझं ज्ञान मेंदूत नाही. ठोकून टाकलं एकदा, आता मी आयुष्यभर याच्यावरती करतो नाही, असं अजिबात नाही नाही, होणार. अजिबात नाही. कसब ज्या लोकांकडे आहे त्यांचं कसब पण जर का ऑटोमेशनमुळे जर का जाणार असेल, हो. त्यांना नवीन कसब शोधायला लागेल, त्यांना नवीन फॅकल्टी शोधायला लागेल, त्यांना हे सगळं खूप चॅलेंजिंग असणार आहे. चॅलेंजिंग असणार आहे. मला वाटतं की आता इंडस्ट्री 4 म्हणाला असतो त्याप्रमाणे त्या मानाने बदलाचा वेग, टर्निंग पॉईंट जे होते आपल्या मानवी वंशातले, ते फार स्लो होते आतापर्यंत. लाखो 10,000 वर्ष माणसं फक्त हो. शेतीच करत राहिली, नांगर सुद्धा जेमते बरोबर. मला. आता ते फार पटापट होत आहेत. होतं ते एक्सपोनेन्शियल पद्धतीने बदलत चाललंय. हां, आणि दुसरं असं आहे, मला वाटतं की ही सगळी क्षमता माणसाच्या मेंदूत आहे का, असं आता सगळे लोक विचारायला लागलेत. तर माझं उत्तर आहे त्याला, माझ्या मते प्रचंड आहे क्षमता. अशा अर्थाने की जे शिकायला 10,000 वर्ष लागली किंवा शिकायला आणखीन आधीच्या काळात कधी ती लाकड घासलं की त्यातनं आग अगदी निघते, तयार होतं. हे शिकायला बरीच वर्ष लागली. आता कारण त्यांचा अनुभव कमी होता, विश्व अतिशय मर्यादित होतं, काय त्यांचं छोटंसं जंगल असेल तेवढंच होतं. आता इतकं वाढलं आहे आणि मेंदूच्या कपॅसिटी प्रचंड आहेत, त्याच्या सगळ्या आपण फॅकल्टीज वापरतच वापरतोय नाही. असं नाही. बरोबर, बरोबर. कारण आपण थोडक्यात स्वतःला आक्रसून घेतोय. आता बरोबर. तू ज्या गोष्टी सांगितल्यास पथदीप, ते मला असं वाटतं की दिस हॅज बीन हा पोस्ट इंडिपेंडन्स जशी स्टॅबिलिटी थोडी थोडी आली, 69मध्ये बँकांचं नॅशनलायझेशन नंतर प्रचंड प्रमाणात नोकऱ्या निघाल्या, तेव्हापासून एक शैथिल्य आलं आपल्या समाजामध्ये आणि त्याच्यामुळे आपल्याला हलवल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. पण हे आपल्याकडे पारंपरिक पद्धतच आहे. म्हणजे हां. आपल्याकडचं अध्यात्म पण हेच सांगतं, ठेविले आनंद तेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. कमीत कमीमध्ये समाधान माना, हो. हा आपल्याला मूलमंत्र सुखाचा दिलेला आहे. आणि कर्म करत राहा, आणखी नामस्मरण करत राहा, बरोबर. आणि मग जे तुमच्या जे होईल पापाच्या ते पाहावे. जे जे होईल ते पाहावे. आणखी नामस्मरण केला, एक दिवसात तुम्ही 10,000 वेळा एक नाव घेतलं, तुमच्या पापाच्या राशी वाहून जातील वगैरे. अशा प्रकारचं जे आपल्याकडे मोनोटॉनी तुमच्या आयुष्याची शिकवली तुम्हाला, बरोबर. काहीच करायची गरज नाही, किंवा एक रुटीन फॉलो करण्याची एक आपल्याकडे पद्धत आहे. हो. आणि जे रुटीन फॉलो करतात, जे नियमाने वागतात, तीच माणसं जगामध्ये यशस्वी होतात. तर हे या सगळ्या रुटीनला पण एक अर्थ आहे. त्याला काही मी असं म्हणत नाही की बेताल वागा किंवा बेशिस्त वागा किंवा वाटेल ते करा, असं माझं म्हणणं नाही आहे.
माझं म्हणणं असं आहे की तुम्हीच जर का स्वतःला कायम सीमित करून ठेवणार असाल, बरोबर. तुम्ही जर का कायम संकुचितच विचार करणार असाल, आणखीन तुम्ही जर का थोडक्यात समाधान मानण्याच्याच वृत्तीचे असाल, मी थोडक्यात समाधान तुम्ही लौकिक गोष्टींबद्दल मानू शकता की मला काही मी थोडंसं जेवूनसुद्धा मला समाधान मिळतं, हे चांगलं आहे. चांगलं आहे. पण ज्ञानाच्या बाबतीत कशाला तुम्हाला थोडक्यात समाधान पाहिजे? Absolutely. अनुभवाच्या बाबतीत कशाला थोडक्यात समाधान पाहिजे? तुम्हाला कसबाच्या बाबतीत तुम्हाला याच्यात थोडक्यात समाधान का पाहिजे? म्हणजे मला सुईत दोरा होता येतो म्हणून मी एक जर का नोकरी केली की आयुष्यभर मी 1,00,000 सुयांमध्ये 1,00,000 दोरे ओवले, तर हा काही मी फार बुद्धिमान निर्णय घेतला अशातला भाग नाही आहे. तू जगलास, तू श्वास घेतलास, श्वास सोडलास, अन्न खाल्लंस, पचवलंस, हे एक तुझं रुटीन झालं. आणखी सुईत दोरावर बसलास आयुष्यभर. त्यांनी तुला काय मिळालं, त्यांनी जगाला काय मिळालं? आपल्याकडे जे आपण ज्याला ज्ञान म्हणतो त्या ज्ञानात काय भर पडली तुझ्या जगाच्या? हे काय आहे हे? आणि आपल्याकडे ना याला एक अत्यंत एक आध्यात्मिक स्वरूप देऊन लोकांना अफवा आहे एक प्रकारची, असं माझं मत आहे. त्याची त्या नशेत तुम्ही राहता की हे इतपतच आहे आणि ते इतपतच राहणार आणि असंच राहायला पाहिजे, असं जे आपण स्थितिस्थापकत्व जे आपण मानतो त्याच्यामध्ये आपण इनर्शी आहे त्याच्यामधनं आपल्याला, मी सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे अपॉर्च्युनिटी दिसत असून सुद्धा मला ती दिसत नाही आणि मला ती घेण्याची डेअरिंग पण होत नाही, कारण मला शिकवणच तशी नाही आहे. तुम्ही चंचल आहात असं म्हणतात. तू चंचल आहेस, तू स्थिर नाही आहेस. तुला ना असं तुझा पतंग सारखा इकडे तिकडे जातो, असं स्थिर राहा ना मस्त. कशाला इथे चळवळ 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 पाहिजे? हा तो मुद्दा आहे. करेक्ट. अस्थिर आहे, चंचल आहे, एका जागी स्थिर नाही, मन ताळ्यावर नाही. बरोबर. चपळ मन माझे दावरे रामराय. अरे मग ते असं आपल्याकडे या सगळ्याला ना एक दुर्गुण म्हणूनच मानलं गेलेलं आहे. आम्हाला उलटं माझ्याकडे पेशंट येतात लहान मुलं, तर त्यांना म्हणतात तसा तो खूप शांत आहे. म्हटलं अरे बापरे, म्हणजे प्रॉब्लेम आहे आम्हाला. शांत बसतो म्हणजे वर्गात शांत. मला लहानपणी आठवतं, मी वर्गात एक 15-20 दिवस काहीतरी आजारी असल्यामुळे गेला होतो. शेजारच्या मॅडम विचारायला बरं येत नाही का, हल्ली वर्ग खूप शांत असतो. मला त्यांनी सांगितलं, आल्याबरोबर सांगितलं, बघ तुझ्याबद्दल काय बोलतात. मला ते वाटलं की अरे असं बरोबर नाही, म्हणजे शांत राहणं हेच खरं आहे, असे संस्कार होत गेले. आणि मला वाटतं हे सगळं ना रंग हे म्हणजे इतके अनुभव, म्हणजे आता मी त्या इतक्या अनुभवांबद्दल बोलत नाही, कारण तसे माहिती आहेत रंगा गोडबोले ही काय चीज आहे, म्हणजे त्यातलं काय रसायन आहे की कोणतीही गोष्ट पादाक्रांत करायची राहिलेली नाही. तरी सगळ्यात तसं कोणतं वाटतं की वाह इसमें बहुत मजा आया, की हे सगळ्यात छान अपॉर्च्युनिटी. हा माझा टर्निंग पॉईंट खूप मस्त होता. नक्षत्राचे देणे की अग्निहोत्र की सिनेमा की काय नाही अजून आला तो, म्हणजे अजून नाही आला तो तसा. अरे वा, हे मस्त छान वाटतं, नो डाऊट. पण पुढचं काहीतरी दिसतं. हा जो मगाशी म्हटलं ना की हा रोग आहे एक प्रकारचा, की हे छान झालं पण ते करायला पाहिजे होतं की ते करता येईल. आणखी सॅटिस्फॅक्शन नाही आहे कुठेच याचं. कारण ज्या क्षणी तुम्हाला सार्थक झाल्यासारखं वाटतं किंवा थांबलो असं वाटतं ना, तर तो स्वभावच नाही आहे, आपला स्वभाव नाही येतो. आणि एक त्याच्यामध्ये सतत स्वतःला चॅलेंज करण्याची, ज्याच्याबद्दल फार श्रद्धा वाटते त्याला चॅलेंज करण्याची एक वृत्ती असते. मग आपणच खूप एखाद्याबद्दल बोलल्यानंतर दुसऱ्या क्षणी मी त्या माणसाची चेष्टा करतो. मग त्याला असं नको वाटायला की बाबा भयंकर मला तुझ्याबद्दल आता असं श्रद्धा वाटते आणखी मी तुझ्या पाया पडणार आहे, असं काही नाही. तर खूप आवडत्या गोष्टीला लवकरात लवकर रिजेक्ट करायचं. अनेकदा मला म्हणलं मगाशी तो मला म्हणलंस की असं आणि एकदम असं काय म्हणतोस, मी असं नाही म्हणलं. सारखे फुगे फोडायला पाहिजे आपण, सारखे स्वतःला सारखं आपण ना जमिनीवर आणलं पाहिजे. ॲब्सोल्युटली. हे कट्ट्यावरची सवय अजून आहे का? कट्ट्यावरची सवय अजून नाही, कट्ट्याची मजा खूप होती. हो. आणि त्याच्यातनं मला वाटलं एक तुम्ही घडत होत, तुमची ती तरुण पिढी मस्तपैकी घडली. आम्ही कट्ट्यामध्ये आम्ही असंच म्हणायचो, बाष्कळ साहित्यच आम्ही निर्माण करतो. आमचं अनियतकालिक आहे असंच म्हणायचं. तुम्ही नियतकालिक काढताना मग आमचं अनियतकालिक आहे. भंजन, सतत कशा तरी भंजन करायचं. तर हा एक स्वभाव आहे म्हणूया आपण. आणि एका पॉईंटला असं लक्षात येतं आपल्याला
की यातनं पण खूप निष्पन्न होत असतं आणि काहीच निष्पन्न होत नसतं. म्हणजे कुठेतरी परत एकदा आपण त्या एका अत्यंत आध्यात्मिक गोष्टीला जाऊन पोहोचतो. म्हणजे त्याचं मी एक उदाहरण सांगतो की काही मला सापडत नाही अशातला भाग नाही आहे का, मी काहीतरी शोधतोय आणि मला मिळत नाही असं काही आहे का. तर आमच्या फॅक्टरीमध्ये एक पोपट रसाळ नावाचा माणूस होता. बरं. आणि आमचे एक साठेसाहेब म्हणून खूप सिनियर होते आमच्याकडे. तर ते थोडं बोलताना घाईघाईत बोलायचे आणि समोरच्याला कळलं नाही तर त्यांना राग यायचा. तर ते पोपटला ते एकदा म्हणलं की जे पोपट जा आणि ॲरेलॅट घेऊन ये. तर ॲरेलॅट पाहिजे होतं. पोपट जा ॲरेलॅट घेऊन ये. तर पोपट म्हणलं काय, तुला कळत नाही का, एकदा सांगितलेलं जा पटकन ॲरेलॅट घेऊन ये. त्यांनी दुसऱ्यांदा विचारलं की काय घेऊन येऊ साहेब. ते म्हणले आता बघा मी तुला एक दोनदा सांगितलं, लास्ट शेवटचं सांगतो, पटकन जा आणि ॲरेलॅट घेऊन ये. तो गेला. आणखीन त्याला काही कळलं नव्हतं आपण काय आणायचं. पण तो फॅक्टरी तिकडे तिकडे फिरत होता. त्या मधल्या काळात दुसऱ्या कोणतरी ॲरेलॅट आणून दिलं, त्यांचं काम झालं. पोपट काही परत आला नाही. मग नंतर ते फॅक्टरीत व्हिजिट घ्यायला जेव्हा गेले तेव्हा एका ठिकाणी झुडपाच्या इथे त्यांना तो पोपट काहीतरी करताना दिसला. त्यांनी त्या पोपटला विचारलं, पोपट अरे तुला मी काय सांगितलं होतं, तू कुठे आहेस, काय करतोयस. तो म्हणला साहेब तुम्ही मला आणायला सांगितलं होतं. ते म्हणे मी तुला काय आणायला सांगितलं होतं. तो म्हणला मला कळलं नाही काय आणायला सांगितलं होतं. तर ते म्हणले मग तू काय शोधतोयस. तो म्हणला काहीतरी सापडेल की. तर आता याच्यावर केवढं अध्यात्म आहे की मी काय शोधतोय, मला काही सापडत नाही आहे, पण तुम्ही सांगितलं आण म्हणल्यानंतर मला कधी ना कधीतरी काहीतरी सापडेल. जसं पतंजलीला त्यांनी जीवक नाव त्याच्या शिष्याला, सगळ्या शिष्यांना सांगितलं आयुर्वेद शिकलेल्या की तुम्ही प्रत्येकाने जाऊन अशी एक वनस्पती घेऊन या जिचा कुठलाही औषधी उपयोग नाही. तो जीवक म्हणून एक त्याचा शिष्य होता. आणखीन तो गेला, आणखीन तो 5 वर्षांनी परत आला. तर तो म्हणला, जीवकाला म्हणला की अरे काय तुला कुठे होतास तू. तो म्हणला तो गुरुजी तुम्ही सांगितलं की अशी एक वनस्पती शोधून आण तिचा कुठलाही औषधी उपयोग नाही आहे. तो म्हणला मग सॉरी म्हणला, मी सॉरी नसेल म्हणला, माफ करा म्हणला, पण मला अशी एकही वनस्पती नाही सापडली की जिचा कुठलाच औषधी उपयोग नाही. जेव्हा त्याला म्हणाले की अरे म्हणजे तुला कळलं, म्हणजे हेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुला जे सापडत नाही आहे ना त्याच्यातच तुझं सापडणं आहे थोडक्यात. असा हा मला वाटतं की थोडासा का तुमचं सॅटिस्फॅक्शन होत नाही, का तुमचं समाधान होत नाही. नक्षत्राने नाही केले समाधान होत नाही, काहीतरी आणखीन करून बघायला पाहिजे. मग एक गोष्ट सांगितली, ती गोष्ट सांगितली, पण आणखीन गोष्ट सांगायला पाहिजे, पुढची गोष्ट सांगायला पाहिजे. पुढची गोष्ट थांबायचं कधी माहीत नाही, कळत नाही. काहीतरी तो सतत शोधत राहण्याची वृत्ती तुमची चालू राहते आणि त्यात गंमत आहे खूप, असं मला वाटतं. खूप मजा आहे. मला असं वाटतं की हा जो आपण म्हणूया टर्निंग पॉईंटला नसलेली सरळ वाट वाकडी करायची आणि सततच आहे, प्रत्येक क्षणच आहे ती. आणि तो मी समजून घेऊन पुढे जातोय आणि खूप काही काही घडत जात आहे. तर माझी नजर पुढे, मी मागे वळून बघत नाही, पण मागे वळून बघताना, म्हणजे मागे वळून बघत जरी नसलो तरी मागच्या गोष्टीतनं खूप काही शिकून पुढे जात असतो. काय असं वाटतं की हे स्किल तिकडे पार्टली वापरलं, त्या यातनं घडचं मशीनमधनं आपण कथानक नाटक रचलं. तसं उत्तर देताना विचार करायला लागला खरं तर. याचं कारण फार मागचा विचार नाही करत मी, आणि माझी खरंच गोल्डफिश मेमरी आहे. म्हणजे मला लक्षात राहत नाहीत माणसं भेटलेली, लक्षात राहत नाहीत की मी त्यावेळेला भेटलो होतो. हो का, बरं. आताच मला आपला इथला एक जण म्हणला की 5 वर्षापूर्वी यांनीच ओळख करून दिली मला आता, समीरनी, की अरे याला ओळखलंस का, 5 वर्षापूर्वी आपण एक ॲड केली होती. तर मी म्हटलं की हां, पण माझ्या नाही लक्षात नव्हतं. याचं कारण मी टाकतो ते मागे आणि पुढे जातो. त्यामुळे फार मागे जाऊन मी बघू शकत नाही. मी तसं नाही म्हणत आहे. मी असं म्हणतोय की याला आपण असं म्हणूया की क्रिएटिव्हिटीमध्ये दर इज समथिंग कॉल्ड क्रॉस फर्टिलायझेशन. की मग अशी खूप छान आपल्याला उदाहरण मिळालं की जे तू व्हॅल्व आणि पाईप्स आणि पंप सांगितलं, हे एक क्रॉस फर्टिलायझेशन आहे. इकडची शिकलेली गोष्ट मी तशीच्या तशी पुढे नाही वापरत, मी ती मॉडिफाय करतो, मोडतोड करतो, काहीतरी करतो आणि त्याच्यातनं काहीतरी नवीन निर्माण करतो. असं या मीडियामध्ये काय असं वाटलं की
गोष्ट सांगण्याची स्किल आहे किंवा गोष्ट निर्माण करण्याची आहे, तर नक्षत्राचं देणं ही गोष्ट मला वाटायची सारखं ऐकताना हो. की ही गोष्ट आहे त्या माणसाची. नाही, मगाशी आपण बोलताना एक विषय मगाशी काढला होता. आता आपण कन्स्ट्रक्टिव्हिझमबद्दल बोललो मगाशी, रचना हो शास्त्र वगैरे जे काय आहे ते. तर कोविडच्या काळामध्ये आपण सगळेजण आपापल्या घरामध्ये बंद होतो, काय करायचं कळत नव्हतं. मला वाटतं तू पण दोनदा त्या अल्पविराम नावाच्या कार्यक्रमात आला होतास. त्यावेळेला माझ्या डोक्यात एक कल्पना अशी आली की आपण आत्तापर्यंत मी फेस टू फेसच गोष्टी करत आलो आहे, हो पण हे जे व्हर्च्युअलिटी याच्यातली आहे की माणसं घराघरातनं बसलेली आहेत, आणखीन घराघरात आपण पोहोचतो आहोत, आपल्याला काय सांगायचं ते सांगतो आहोत. तसंच तेव्हा एका पॉईंटला मला असं वाटलं की हे जे आत्ता आपण एक गप्पा मारतोय, अनुभव एकमेकांना सांगतोय, ऑनलाईन एज्युकेशन करूया चालू. म्हणून मी अक्षरशः ज्या क्षणी मनात विचारला त्या क्षणी उठलो आणि पुण्याचे व्हाईस चान्सलर नितीन करमळकर बरं त्यांच्याकडे गेलो. त्यांची माझी ओळख पण नव्हती. बरं मी त्यांना म्हटलं की नमस्कार, मी अमुक अमुक. ते म्हणले हां, मी तुम्हाला ओळखतो. म्हटलं मला ना या काळामध्ये शिक्षक मुलांना व्हर्च्युअली शिकवत आहेत, हे ऑनलाईन एज्युकेशन सगळीकडे असतंच, म्हणजे की नवीन शोध नव्हता, पण आपण ते चालू करूया. बरं मग ते कसं करायचं, काय करायचं वगैरे सगळं मी शोधून काढतो. बरं ते म्हणले पण तुम्हाला शिक्षणाचा काय अनुभव आहे? हां म्हणलं मला शिक्षणाचा काहीच अनुभव नाही, मी तर स्टोरी टेलर आहे. पण तुम्ही मला ज्यांना शिक्षणाचा अनुभव आहे असा माणूस द्या. माझ्याकडे स्टोरी टेलिंग आहे, त्या माणसाकडे शिक्षणाचा अनुभव आहे. आम्ही असं काहीतरी एक जुगाड बनवतो ज्याच्यामध्ये त्याचा आणि माझा दोघांचाही मस्त संवाद चालेल. हे होईल, उपयोग होईल, आणखी मुलांना त्या गोष्टी मिळतील. मग जे पूर्वी मी असंच मल्टी कॅमेरा सेटअपवरती मी आयुष्यभर काम करत आलो आहे, तर असे मल्टी कॅमेरा सेटअप मी 8 तयार केले. बरं आणि मग OBS नावाचं एक सॉफ्टवेअर पण असतं, ते सॉफ्टवेअर करून काही त्याला लॅपटॉप्स वगैरे तयार करून एक टेक्नॉलॉजी सोल्युशन तयार केलं. आणि सिम्पल कॅमेरे होते, म्हणजे काय असं त्यात खूप काही झूम आहे, असं काही कॅमेरा ऑपरेटिव्ह काय नव्हता, परंतु शिक्षणाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या, पुरेशा होत्या. असे 8 सेटअप्स मी पुणे, अहमदनगर, नाशिक इथल्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये लावून आम्ही 2200 तासाचा कॉन्टेंट तयार केला. बापरे. आणि सगळ्या क्लासरूम्स त्या काळामध्ये ऑनलाईन त्या याच्यानं चालल्या. क्या बात आहे. तर ही आपलं कोविड ही ऑपॉर्च्युनिटी होती का थ्रेट होती मला माहीत नाही. ती तुम्ही त्याला संधी म्हणून पण बघता, संकट म्हणून पण बघता. खरं. पण त्यानिमित्ताने मला कळलं की अरे ऑनलाईन एज्युकेशन हा एक बिझनेस असू शकतो, त्याच्यातनं विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकतो. अगदी एक इक्विटी ज्याला आपण म्हणतो की गावागावात चांगलं एज्युकेशन पोहोचण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. चांगले शिक्षक फक्त शहरातल्या मुलांना शिकवतील याच्यावरती आपण मात करतो. चांगल्या शिक्षकांचा कॉन्टेंट हा छोट्या गावांमध्ये पण सहज जाऊ शकतो. अशा अनेक गोष्टींच्या सगळ्या त्या गोष्टींचा विचार केल्यामुळे मग मी एक एज्युकेशनची कंपनी काढली. बरं. आता मी एज्युकेशनमध्ये भरपूर काम करतो. आता मी एज्युकेशनमध्ये मग ते मला सगळं करताना असं लक्षात आलं की मग आपण भारताचाच का विचार करतो. बरं. आज जर का आपण असं म्हटलं, मग एस्पेशली जेव्हा कोविडच्या काळामध्ये आपण सगळ्या जगभरातल्या अनेक देशांना वॅक्सिन्स दिल्या, आणि मला असं वाटतं की स्पिरिच्युअलिटीमध्ये पण आपल्या देशाने त्या काळामध्ये जगाला खूप मोठा आधार दिला, लोकांना नवीन विचार दिला. आणि आपण काही ज्येष्ठ लोकांच्या बोलण्यात असं आलं की आपण मिलिटरी माईट नाही होऊ शकत भारत, पण आपण फार मोठी सॉफ्ट पॉवर होऊ शकतो. येस, वी आर अ सॉफ्ट पॉवर. याचं कारण आपल्याकडे एक फार मोठं नॉलेज सिस्टीम आहे, फिलॉसॉफी आहे, आपल्याकडे स्पिरिच्युअलिटी आहे, मायथॉलॉजी आहे, लाईफ स्किल्स आहेत, आणि आयुष्याचा विचार केलेली माणसं आपल्याकडे जन्माला आलेली आहेत. आपल्याकडे अगदी गौतम बुद्धापासनं भगवान महावीरापासनं फार मोठे मोठे तत्ववेत्ते सिखिझम आपल्याकडे तयार झालेलं आहे. तर आपण जर का सॉफ्ट पॉवर होत असू तर आपली इंडियन नॉलेज सिस्टीम जी आहे ती परदेशात का जाऊ शकत नाही ऑनलाईन. मग ते डॉक्टर विनय सहस्रबुद्धे त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर त्यांनी युनिव्हर्सलायझेशन ऑफ ट्रॅडिशनल इंडियन नॉलेज सिस्टीम
असा युटिक्स नावाचा इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स, त्यांनी एक असा त्यांचा प्लॅटफॉर्म क्रिएट केला आहे. आणि आता त्याच्यावरती मग आम्ही जगभरातल्या लोकांकरता हा कॉन्टेंट, इंडियन नॉलेज सिस्टीमचा कॉन्टेंट करतो. मग त्यानिमित्ताने मला आपल्याकडचे नॉलेज लीडर्स समजले. मग आपल्याकडे कोण सगळेच पाणिनी असेल किंवा आणखी कौटिल्य असेल, पतंजली असेल, सगळेच म्हणजे मोठी मोठी सगळी माणसं आहेत, तत्त्वज्ञ आहेत, शास्त्रज्ञ आहेत. मग मी इंडियन नॉलेज सिस्टीमवरती काम करायला सुरुवात केली. मग त्याच्यात ते काय होतं, मग आता आपण एकदा त्या जंगलात शिरलो ना, मग आपण त्याच्याच मागे लागतो. बरोबर आहे, अगदी तसं होतं ते. मी अनेकदा सगळ्यांनाच अनुभव असेल की आपण एक रेफरन्स शोधण्याकरता म्हणून नेटवरती जातो, मग त्यातनं आपल्याला काहीतरी आणखीन काहीतरी सापडतं. असं करत करत आपण खोल जंगलात जातो. नंतर आपल्याला आठवतच नाही की आपण कशा करता कुठून सुरुवात केली होती. तर तसं होतं. आणखी मग आता मी त्या इंडियन नॉलेज सिस्टीमच्या जंगलात खूप शिरलेलो आहे. आता मी एज्युकेशनमध्ये भरपूर काम करतो आहे. तर लोक विचारतात की यार कुठे तुझं एंटरटेनमेंट, पण परत येतं तेच आहे, इट इज नॉट फार अवे. परत स्टोरी टेलिंगच आहे. परत मला मुलांना ते अशा इंटरेस्टिंग पद्धतीनेच सांगायचं आहे कसं आहे ते. मग मी नक्षत्रदिनीमधल्या सुधीर फडकेंची गोष्ट सांगेन, किंवा आपल्याकडच्या एखाद्या वराह मिहिराची गोष्ट सांगेन, शास्त्रीय गोष्ट सांगेन, किंवा मग इंजिनिअरिंगमधली माझी एखादी प्रोसेस कंट्रोलची गोष्ट असेल ती सांगेन. कुठलं तरी प्रत्येकाला ना त्याच्यामागे एक कोड आहे, त्याच्यामागे एक क्लॉकवर्क आहे, त्याच्यामागे सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये ऑपरेटिव्हज आहेत, स्टेक होल्डर्स आहेत. ही जर का सिस्टीम तुम्हाला कळायला लागली तर मला असं वाटतं की जे आपल्या खरं तर आपल्या जगाचं पण कन्स्ट्रक्शन तसंच आहे. मग ती पण आपल्याकडे जर का तुम्ही कणादाची सिस्टीमवर जर का बघितलीत ना, म्हणजे आपण असं म्हणतो आपल्याकडची ॲटॉमिक थेअरी जी आहे त्या ॲटॉमिक थेअरीमध्ये म्हणजे ॲटॉमिक थेअरी वेस्टर्न लोकांनी पण मांडलेली आहे. त्याच्यामध्ये मॉलिक्यूल आणखीन ॲटम्स वगैरे सगळं आहे. पण आपल्याकडे असं म्हणतात की अणू परमाणू त्याला कॉन्शियसनेस असतो. ते नुसती एक जड ते केमिकल नाही आहे, त्याला पण एक कॉन्शियसनेस असतो. तर हा कॉन्शियसनेस मग त्याचं मग व्यापक स्वरूप आपल्याकडच्या सगळ्या षड्दर्शनांमध्ये वगैरे सांगितलेलं आहे. तर कुठेतरी नंतर असं हळूहळू आपल्याला वाटायला लागतं की आपल्याकडची जी फिलॉसॉफी आहे कुठेतरी कधीतरी मला असं वाटतं की ते त्या क्षितिजावरती त्याला कुठेतरी जाऊन मिळेल, की मला एक लार्जर फिलॉसॉफी, लार्जर स्कीम याच्यामधली अशी कळेल की जे मी शोधतोय ते कदाचित तिथे मला मिळू शकेल. की कुठल्या तरी ज्ञानी माणसाने लिहून ठेवलं असेल की ती बरोबर की तू जे काही शोधतोयस ना ते तिथे आहे. मे बी मला काय वाटतं माहिती आहे की मी पण थोडंसं याच्यात घुसतो. मला असं वाटतं की सब ॲटॉमिक फिजिक्स आणि न्यूरोसायन्स आणि आध्यात्मिक स्पिरिच्युॲलिटी ह्यांचे रस्ते पॅरलेल जातात. म्हणजे अशा अर्थाने की अगदी साधं उदाहरण घेतलं की इलेक्ट्रॉन हा नेमका कुठे आहे कोणी सांगू शकत नाही. इट इज थिअरी ऑफ अनसर्टनिटी. प्रॉबबिलिटी तो इकडे असेल, बरोबर आहे. बरोबर. न्यूरोकेमिकल जेव्हा एखादा स्पर्श झाला तो एक्झॅक्टली कुठच्याच पॉईंटला तो थांबलाय आपण नाही सांगू शकत. आपली स्पिरिच्युअल ग्रोथ कशी होते हेही आपण सांगू शकत नाही. म्हणजे आपल्याला येणारी समज, कॉन्शियसनेस न्यूरोलॉजिकल पण आहे, फिलॉसॉफिकल पण आहे आणि सायकोलॉजिकल पण आहे. आणि तोच अनडिसाइडेड अनसर्टन एलिमेंट हा सब ॲटॉमिकमध्ये आहे. सो ते हार्वर्डमध्ये एक डिपार्टमेंट ऑफ अनसर्टनिटी आहे. तशी ही अनसर्टनिटीची फोड करत राहणं. मग आपल्या तू म्हणतोस त्याप्रमाणे ते आपल्याला त्याचे रस्ते पॅरलेल आपल्याला कुठेतरी दिसायला लागतात की ही भाषा तेच वापरतात. ते फ्रिट्झ ऑफ कापराचं एक पुस्तक आहे दाव ऑफ फिजिक्स म्हणून, अतिशय म्हणजे माइंड बॉगलिंग आहे. 75 त्याने लिहिलं. त्याच्यामध्ये आपल्याला हे सापडतं की आपण सारख्याच रस्त्याने चाललेलो आहोत, फक्त ते वेगळेच आपल्याला वाटतं. म्हणजे आर्ट्स कुठे संपतं आणि सायन्स कुठे संपतं, सुरू होतं हे आपण सांगू शकत आणि न सांगता येतं हेच बरं आहे. तरच आपण व्यापकतेकडे जाऊ शकू असं मला वाटतं. आणि या सगळ्याकरता जो वैश्विक विचार करायला पाहिजे
तो मला असं वाटतं आपण पुरेसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही आहे. तर तुझं जे आता नवीन काम आहे याच्याबरोबर UGC बरोबर काम करतोय, हो, आम्ही युनिव्हर्सिटी बरोबर काम करतोय. हां, तर त्याच्यामध्ये पण हे NEPचं हे जे नवीन एज्युकेशन पॉलिसीमधले जे ह्युमॅनिटीज आहेत त्याचं त्याची आहे काय, काय 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 म्हणजे त्याचा व्याप्ती बँडविड्थ काय आहे त्याची ॲक्च्युली आपली शिक्षणाची? ते खूपच मोठं आहे. आणखीन आत्ता आपण जे काही अगदी स्पर्श करून गेलो ज्या विषयात, तो विषय इतका गहन आहे खरं तर. त्याच्यातलं मला पूर्ण ज्ञान अजिबात नाही आहे आणि ते ज्ञान घ्यायला मला आवडेल. आपल्याला दिसतं ना की आपण जेवढं वाचतो तेवढं आपल्याला कळत जातं की आपण खूप वाचायचं राहिलं आहे. जेवढं ज्ञान आपल्याला वाटतं की आपल्याला ज्ञान मिळालं तेव्हा आपल्याला कळतं की आपलं अज्ञान किती आहे. म्हणजे जेवढं आपण बघायला जातो तेवढं आपल्याला न बघितलेलं दिसायला लागतं किंवा हे बघायचं राहिलं असं कळायला लागतं. जो मगाशी मी जो मुद्दा म्हटला तोच आहे की आपल्याला हा सॅटिस्फॅक्शन कुठल्या पॉईंटला येणार आहे का तुम्हाला सतत समोर डिससॅटिस्फॅक्शनच दिसत राहणार आहे आणि तुम्हाला अस्वस्थताच तुमची तुम्हाला पुढे 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 नेत राहणार आहे का, हाच मुद्दा आहे त्याच्यातला. आणि तुम्ही जर का त्याच्यामध्ये आनंदी असाल ना तर मग काही मुद्दा नाही, बेहोशी येते. परंतु म्हणजे पण ज्याला असं वाटत असेल की नाही मला डेफिनेट गोल पाहिजे, मला अचिव्हमेंटची क्लिअर डेफिनेशन पाहिजे आणि ती मला मिळाल्यानंतर मला ते झाल्याचं समाधान पाहिजे आणि मग मी हवं तर परत नवीन माझं काहीतरी गोल सेट करीन. म्हणजे असे पोल वॉल्टवाले जसे उंच उंच उड्या मारतात की आणखीन एक वरती सरजी बुक्का जसा स्वतःचे रेकॉर्ड्स तोडत गेला तसं पण असू शकतं. आणि मला असं काहीच क्वालिटेटिव्ह जजमेंट करायचं नाही की हे बरोबर ते बरोबर. माझं असं झालंय की माझ्या सगळ्या प्रवासामध्ये स्थिरता नावाची गोष्ट झालेली नाही आणि मला सतत या गोष्टी खुणावत राहत आहेत. आणखी सतत टर्निंग पॉईंट नवे नवे येत राहतात. आय मे बी अ रॉंग रोल मॉडेल फॉर अ लॉट ऑफ पीपल. कसं व्हायचं नाही पण चला हरकत नाही, कसं व्हायचं नाही असं तरी कळलं ना तरी चांगलं आहे. मला असं वाटतं खूप छान. म्हणजे ह्याच्या मागचेच एक विचार आहे, फिलॉसॉफी आहे म्हणूया किंवा जगणं आहे, ते मला खूप चॅलेंजिंग वाटतंय. आणि रंग आमचा वेगळा आहे, अगदी खरं. सगळ्या रंगात रंगुनी रंग आमचा वेगळा, काहीतरी नवीन शोधतोय. खूप छान वाटलं आजच्या या आपल्या पॉडकास्टच्या भेटीमध्ये. आपले छान गप्पा मारू शकलो आपण आणि बोलू शकलो आम्ही. अर्थात सगळ्या लोकांनी हे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निमित्ताने छोटी भेट मी देतो आहे. मनोविकास प्रकाशन माझं प्रकाशक आहे, त्यांच्यातर्फे पुस्तकांची 5 पुस्तकं तुला आण रे बाबा. तर माझी पुस्तकं मनोविकास प्रकाशननी प्रसिद्ध केली आहेत. त्यातली काही 35-40 पुस्तकं आहेत माझी, त्यातली थोडी भेट म्हणून देतो तुला. धन्यवाद. या पुस्तकातनं मला माझं उत्तर सापडेल अशी मी आशा व्यक्त करतो. मला चॅलेंज देतोस तू. थँक्यू. पण खूप छान वाटलं एकदम ऐकून आणि बोलून गप्पा मारून. सगळ्या प्रेक्षकांना माझ्या शुभेच्छा. येस, की आम्हाला तुम्ही ऐकलत आणि आमची खात्री आहे की तुम्हाला ज्ञानाचे काही कण तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. स्टिम्युलेट झाला, ट्रिगर झालात तरी विल बी मोर दॅन हॅपी. भेटूया परत. नमस्ते. नमस्कार.